नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत या योजनेसाठी फॉर्म भरलेला नाही किंवा फॉर्म भरणे राहून गेलेले असेल, तर त्यांच्यासाठी नेमके फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे, तर याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमका फॉर्म आपल्याला भरता येईल किंवा नाही. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया, बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही योजना आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. महायुती सरकारने जुलैमध्ये ही योजना सुरू केलेली होती. त्यानुसार दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे 5 महिन्याचे एकूण 7500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यामुळे ही योजना महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आपल्याला दिसून येईल आणि या योजनेअंतर्गत लाखो महिला भगिनींना या योजनेचा फायदा झालेला आहे. त्यानंतर बघा की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितलेले आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. ते सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी या योजनेकडे दुर्लक्ष केलं की या योजनेचे पैसे मिळणार नाही आणि ही योजना केवळ निवडणुकापुरती मर्यादित आहे असे त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी या योजनेचा फॉर्म भरला नाही. त्याचबरोबर अशा काही लाडक्या बहिणी आहे की ज्यांचे डॉक्युमेंट्स वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही, त्यामुळे सुद्धा त्या फॉर्म भरू शकलेल्या नाही आणि फॉर्म भरण्याची डेट निघून गेली. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहे आणि त्या विचारत आहे की आता या योजनेसाठी नवीन अर्ज कधी भरला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, पुढे बघूया आपण रितसर माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आपणास एक विनंती असेल, अगोदर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा की आपण अजूनपर्यंत या योजनेसाठी फॉर्म भरला आहे किंवा नाही. तर या ठिकाणी कॉमेंट्स करा आणि कळू द्या की अजून लाखो महिला भगिनी अशा आहेत की ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यानंतर आता पुढे बघूया आपण की आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला नाही, काही अडचणीमुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही, अशा महिलांना आता फॉर्म भरता येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतंही अपडेट आलेलं नाही. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. तर सध्या तरी याबाबत कोणतंही अपडेट आलेलं नाही आणि अर्ज भरण्याची जी काही शेवटची तारीख उलटून गेलेली आहे. त्यानंतर आता पुढे बघा नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते. तर बघा लाडक्या बहिणीनं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर होती, परंतु अनेक महिलांना अर्ज भरता न आल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 होती. त्यामुळे सध्या तरी कोणत्याही महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की सुरुवातीची फॉर्म भरण्याची काही शेवटची तारीख आहे तर ती 30 सप्टेंबर होती. त्यानंतर लाखो महिला भगिनी फॉर्म भरण्याचे राहून गेल्या, त्यामुळे ही तारीख वाढवण्यात आली आणि ती 15 ऑक्टोबर करण्यात आली. त्यानंतर मात्र आचारसंहिता लागल्यामुळे या योजनेसाठी फॉर्म भरणे बंद झाले आणि आता लाखो महिला भगिनी अजून या योजनेसाठी फॉर्म भरण्याचे राहून गेल्यामुळे त्या रोजच विचारत आहे की आता नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या तरी याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. तरी पण आता या पुढच्या हप्त्यामध्ये की महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री महोदयाची निवड होऊ शकते आणि एकदा मंत्री महोदयाची निवड झाल्यानंतर ते संबंधित योजनेसंदर्भात फॉर्म भरणे कधी सुरू करायचे तर यावर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे होऊ शकते की अगोदर अपेक्षित तारीख ही 15 डिसेंबर होती की 15 डिसेंबर नंतर फॉर्म भरले जातील असं सांगण्यात येत होतं.
तर आता सध्या तरी आपल्याकडे 5 दिवस बाकी आहे आणि या 5 दिवसामध्ये संबंधित विभागाच्या जर मंत्रिपदाची निवड झाली तर निश्चितच याच्यावर कार्यवाही होईल आणि लाखो महिला भगिनींना फॉर्म नव्याने भरता येईल. परंतु ते जर झालं नाही तर होऊ शकतंय की याची अपेक्षित तारीख ही 20 डिसेंबर असू शकते. 20 डिसेंबर पासून परत एकदा या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होऊ शकतात. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अजूनपर्यंत फॉर्म भरण्याचे राहून गेलेले आहे तर त्यांच्यासाठी आपण वेळोवेळी अपडेट देणार आहे. ज्यावेळेस या योजनेसाठी नवीन फॉर्म भरणे सुरू होतील त्याची माहिती तात्काळपणे आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. त्यामुळे आता चिंता करू नका, आपल्याला सुद्धा या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा या योजनेसाठी नवीन फॉर्म भरण्याची लाडक्या बहिणींना संधी देणार आहे की यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अजून फॉर्म भरण्यासाठी राहून गेलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्वाची माहिती या योजनेसंदर्भात होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.